मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. 12 वाजता जेवायचा पुकारा झाला. आज माझं पान पुरीजींच्या शेजारी होतं. बेतही मालपुवे खीर असा नामांकितच होता. जेवता जेवता पुरीजींना आमच्या पाठशाळेतल्या काही गमती ऐकवल्या आणि गार करून टाकलं. वामकुक्षी महिमनवाल्याचा दुसरा श्लोक असं उरकते तोवर संध्याकाळ झाली. पुरीजी मला म्हणाले, आत्माराम, नर्मदा मैयावर चढणार का? म्हटलं चला की. घाटावर पोचल्यावर सायन संध्येचं अवडंबर रचलं. जपही जास्त केला. ध्यान रात्री करीत असे ते सायंकाळी घाटावर अगोदरच एकदा केलं. पुरीजी हे सगळं मोठ्या कुतूहलानं पाहत राहिले. सगळा डौल आटोपल्यावर पुरीजींजवळ घाटाच्या पायरीवर मांडी ठोकत म्हणालो, आज्ञा हो पुरीजी. श्वास सोडून पुरीजी बोलले, हे सगळं कसं आलं तुम्हाला? लीनतेनं हात वर उचलीत म्हणालो, त्याची कृपा. काही वेळ पुरीजी डोळे मिटून बसले आणि मग एकदम मला म्हणाले, आत्माराम, मला हे शिकवाल? मिश्किलपणे हसत म्हणालो, हो, त्यात काय आहे. विद्या वाटल्यानं उणी होत नाही, वाढते. आनंदानं पुरीजी म्हणाले, तर मग 4-6 महिने इथं राहणं होईल तुमचं. सावकारासारखा मायावी हसून मी म्हणालो, 4-6 महिन्यांनी काय व्हायचं आहे? नका होईना, तुमची इच्छा असेल तितके दिवस राहा. औदासिन्य प्रकट करत मी बोललो, छे, हे घडेलचं दिसत नाही मला. का हो? माझी परिक्रमा या वर्षात पुरी करायची आहे मला. हे आणखी एक खोटं. परिक्रमा तर 3 वर्षात पुरी करतात तो लोक, पण माझ्या गुरुजींची तशी आज्ञा आहे. हे आणखी एक. हताश होऊन पुरीजी म्हणाले, मग मला निराश करणार? छे छे, निराश का? उपाय आहे की. कोणता कोणता? ते सांगावं जे या माणसाच्या हातून कालत्रयीही घडणार नाही. मठ सोडून तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. दोघेही रमते राम रेवा मैयाच्या साक्षीनं होऊ द्या अध्ययन. आणि काही क्षणांचा एक लांब उसासा सोडून पुरीजी म्हणाले, हरी हरी. केवढा आनंद झाला मला. आसुरी आनंद तर काय. मी इकडं पाय फाडीत अण्णाभावाचे घाव शोषित नर्मदा परिक्रमा करीत हिंडावं आणि या माणसानं रोज इथं मालपोवा जोडावा, हे काय? आणखी एक घाव घालत म्हणालो, छे छे, नाही व्हायचं तुमच्याच्यानं हे. हे हत्ती, हे उंट, हे सोन्यानं गुंफलेले स्मरणी, चांदीचा कमंडलू, अमाप शेती, सगळ्याचा मोह सुटणं कठीण आहे. हाताने तोंड झाकून घेत पुरीजी म्हणाले, हरी हरी. मग मी मारलेल्या घावावर मिठाचं पाणी शिंपडलं. जाऊ द्या पुरीजी, चांगले संकल्प करीत असावं माणसानं. कधीतरी इच्छा पुरी होईलच. परतलो. आरती झाल्यावर कठोप निषेध म्हटलं, पण कोण जाणे का कालचा रंग आज आला नाही. तुझी तर कालच्यापेक्षा कितीतरी अधिक झाली, पण सारखं वाटे की आज काहीतरी हरवलेलं आहे. झोपल्यावर सेवेकरी फक्कड माझे पाय दाबीत बसला. त्याला अरुणीच्या आणि एकलव्याच्या गुरुसेवेच्या कथा ऐकवल्या. पाकशालेच्या महंतांनी मुद्दाम धाडलेलं दूध प्यायलो आणि झोप लागली. रात्री अचानक जागा झालो. काय चाललं हे? कोल्हाळ कसला? पुढे डाका तर नाही घातला ना? धडपणी काही उमगे ना. उठून बसलो. डोळे चोळले. पाहिलं तर सगळे गच्चीवर धावत होते. खूप आरडाओरडा सुरू होता. महाजनांच्या मार्गाचं अनुसरण करीत मीही गच्चीवर पोचलो. परकोटा पलीकडेच गाव होतं. हे 150 घरांचं. आडवं तिडवं बसलेलं. ते सगळं पेटलेलं दिसत होतं. एकाला विचारलं, अरे भाई क्या हुआ? खून गच्चर हो रहा है महाराज. लेकिन क्यों? सो किसे पता. जमलेल्या साधूंतून मुसंडी मारीत गच्चीच्या भिंतीजवळ पोहोचलो. बाप रे, जन्मभर मी ते दृश्य विसरू शकत नाही. मारामारीचे मी अनेक प्रसंग पाहिलेले आहेत, लहान आणि मोठे सुद्धा. अज्ञातवासात असताना मुंबईला मवाल्यांनी कलिंगड चिरतो ना, तितक्या सहजपणे कोथळेही चिरलेले पाहिले आहेत. पण ते रात्री किंवा अपघाती गाठून पाठीकडून जाऊन. पण समोरासमोर माणसं अशी डोळ्यातून ठिणग्या फेकीत लढू शकतात हे आज पहिल्यांदाच पाहायला मिळालं. गावातले रस्ते अधिकच उजळले होते. टेंभ्याच्या उजेडात सगळे लख्ख दिसत होतं. 5-50 माणसं, 5-25 इकडं, 5-25 तिकडं. काही शिव्या घालत होते, काही ओठ चावून लढत होते. बहुधा सगळ्यांच्या हाती तरवारी.
कचाकच ढालींवर घाव वाजत होते, रक्तानं माणसं निथळत होती. कोणी खाली कोसळलं होतं, कोणाचे कोथळे बाहेर पडले होते, पण लढण्याचा जोश काही कमी होत नव्हता. त्या गोंधळात बायांचं किंचाळणं, रडणं, गागणं, इकडे फक्कडांचीही टीका ऐकू येत होती. वार शेर, क्या मारा है घाव, इसे कहता है तलवार चलाना. ओ हो, वो तो एक खत्म ही हुआ. कहाँ? वो उधर उधर चौराहे पर. ये बडे, हाँ बडो बडो बडो, ये बडे. पण काही क्षणांनी लढाईचं कुतूहल कमी झालं. सगळे भानावर आले. डाका पडा है क्या? नहीं, जोरावर की लक्ष्मी को लेने आए ससुराल के लोग. अरे अरे अरे, हमारे गांव वालों को मारने के लिए? मारेंगे नहीं, तुम निंदा करते रहोगे और वो सुनते रहेंगे. अरे भाई, कोई जाओ गांव वालों की सहायता के लिए, यानी तलवार से कटकर मरने के लिए ना. तो खालचा गडीचा दरवाजा उघडला. आश्चर्यानं थक्क होऊन मी मनात म्हणालो की आज काय काय पाहायला मिळणार आहे कोण जाणे. नवलच पाहिलं, नवलच. मठात 4-6 बंदुका टांगून ठेवल्या होत्या. 7-8 तलवारीही पाहिल्या होत्या. म्हटलं हीही मठाचीच संपत्ती असेल. पण छे, पाहिलं की 4-5 फक्कट टेंबे घेऊन बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ स्वतः निश्चलपुरी बंदूक घेऊन, त्यांच्या मागं आणखी 4 नागाबाबाची बंदुका उचलून, त्यांच्या मागं तलवारी घेऊन आणखी काही फक्कड. बाहेर निघता क्षणी सर्वांनी आकाशाकडे नळ्या करून मार काढले आणि ठहरो, हात रोको असं गरजत गावाकडे धावून लागले. बंदुकांचे बार ऐकताच तलवारी चालवणाऱ्यांनी हात मागे घेतले. तोवर धावतच आणखी एकदा बंदुका ठासून बार गाडीत नागा लोक समरांगणाकडे पोहोचले. ठहरो, हात रोको, नाही तो गोली से फूंक दूंगा. निश्चलपुरी गरजले. स्वतः पुरीजींना पाहतच हातघाई थांबली. पुन्हा पुरीजी ओरडले, या नहीं, तलवारें उस ओटले पर धर दो, सब के सब. लेकिन महाराज, त्या बोलणाराकडे नळी फिरवीत पुरीजी गरजले, महाराज महाराज बाद में सुनूंगा, पहिला हथियार धर दो. सगळ्या तलवारी ओट्यावर गोळ्या झाल्या. पुरीजी मागं वळून संगी साथ्यांना म्हणाले, जखमा झाल्या त्यांना उचला, मठात घेऊन चला. पटापट गोसाव्याने जखमी लोकांना उचललं आणि मठात चालवलं. एका गोसाव्याला ओटावर गोळा झालेल्या तलवारी उचलायला सांगत पुरीजी हल्ला करणाऱ्यांना म्हणाले, बूढे लक्ष्मणजी कहाँ है? ते आले नाहीत. मग काय तुम्हीच शूरवीराला तलवारी घेऊन? गणेश कुठं आहे? एक भला दिप्पाड गडी मान खाली घालून पुढे झाला. त्याला व्यंगेत घेऊन पुरीजी म्हणाले, माथं फिरलं काय तुझं? चल मठात. तोच ज्या घरासमोर ही हातगाई चालली होती त्यातून म्हातारा जोरावर बाहेर आला आणि पुरीजींच्या पायी कोसळून म्हणाला, महाराज महाराज, माझ्यावर गोळी चालवा अगोदर. तिरस्कारानं त्याच्याकडे बघत पुरीजी बोलले, गोळीची एवढी घाई का? आणि मारपिटीच्या वेळी कुठे लपला होता आत्माराम? मग उठून पुन्हा जोरावर शिव्या देऊ लागला. गणेशनं मागं वळून डोळे काढीत त्याच्याकडे पाहिलं, पण त्याला घट्ट धरून ठेवत पुरीजी मठाकडे निघाले. तोपर्यंत मला हकीकत कळली ती अशी की गणेशच्या धाकट्या भावाशी जोरावरच्या मुलीचं लग्न झालं होतं. लग्न पुरीजींच्या खटपटीमुळेच जुळलं होतं. लग्न झालं आणि 4 दिवस सासरी राहून मुलगी माहेरी परतली. माहेरची माणसं तिला सासरी धाडीनात. त्यानं कंडी पिकवली की जावई शिखंडी आहे. वादावादी झाली, भांडणं झाली आणि शेवटी आजचा प्रसंग. पुरीजींच्या मागोमाग सगळा गाव गोळा होऊन मठात आला. पुन्हा वादावादी सुरू झाली. पुरीजींनी गणेशला आपल्या शेजारी आसनावर बसवलं आणि म्हणाले, भाऊ कुठं आहे तुझा? भीमसिंग. रक्ताचा ओघळ पुशीत गणेश म्हणाला, घाव लागून पडला आहे. अरे वृंदावनजी, कसा आहे त्याचा घाव? ठीक आहे महाराज, काळजीचं कारण नाही. खांदा कापला आहे जरासा. मंडळीतून मुसंडी मारून पुढे सरत जोरावर रडक्या सुरात बोलला, देवता, या भूतांनी माझा मुलगा ठार मारला. चमकून उठत पुरीजी म्हणाले, कुठे आहे? इथं तुमच्या पायाशी. तोच बैरागी वृंदावनजी, ते मठातले वैद्य होते, चिडक्या स्वरात म्हणाले, उठू नका महाराज, मरू द्या. फार माजला होता. अरे आत्माराम, मरायला काय झालंय त्याला? पोट कापलंय, त्यांना बेशुद्ध झाला होता, पण आता शुद्धीवर येतो आहे, मरत नाही तो. टाके घातले आहेत, औषध पाणी केलं आहे, असा कसा मरेल? गावाला छळील कोण मग? त्यानंतर बराच वेळ खूप बाचाबाची चालली होती. कोणीही कोणाचं ऐकत नव्हतं. सगळे तार स्वरानं कलकलत होते. शेवटी पुरीजी म्हणाले, गणेश, तुझा काय विचार आहे? महाराज, आम्ही तर बहूला घेऊनच जाऊ. तोवर जोरावर म्हणाला, धाडताय कोण? गणेश तावातावानं म्हणाला, पाहूया की, आम्ही तर घरच्या भाऊ बेट्यांचे सिंदूर पुसूनच आलेलो आहोत. महाराजांच्या धुनीचं भस्म कपाळाला फासू आणि मग जय एकलिंगजी की. मागं सरेल तो राजपुताच्या पोटचा नव्हे. मग पुन्हा कलकलाट झाला. हातापायी होणारसं दिसू लागलं. शेवटी उभे राहून पुरीजी म्हणाले, ओरडू नका जोरावरजी,
तुमचं काय म्हणणं आहे? जोरावर म्हणाला, माझा मुलगा म्हणतो की जावई पुरुष नाही. कशावरून? जोरावर इकडे तिकडे फिरू लागला. गणेश ओरडला, तो पुरुष आहे की नाही हे मघाच सिद्ध झालं. म्हातारड्या, लेकाचा कोथळा भीमसिंगानं तर मगाशीच बाहेर काढला तुझ्या. तेवढं ते गावकरी म्हणाला, बायकाही टरबूज फोडतात, त्याला कशाला पुरुष लागतो? पुन्हा कलकलाट. पुरीजी जोरावरला म्हणाले, लक्ष्मी कुठं आहे? घरी आहे महाराज. तिला इथे घेऊन या. कांगावा करीत जोरावर म्हणाला, महाराज मग तर माझी लेक मला मेलीच. ती कशी? ही भूतं तिला सोडतील? पुरीजी कठोरपणे म्हणाले, मठातून माझ्या परवानगीशिवाय. मग तर त्यांना संन्याशाच्या प्रेतावर पाऊल देऊनच बाहेर पडावं लागेल. बनपुरी, चौघं फक्कड घेऊन जोरावरच्या घरी जाऊन लक्ष्मीला घेऊन या. लगेच बनपुरी 4 मुसंडांच्या बरोबर टेंभा घेऊन बाहेर पडला आणि थोड्याच वेळात घुंगट हनवटीपर्यंत घेतलेल्या लक्ष्मीला घेऊन परतला. मी आपल्या ओट्यावर एका टोकावर बसलो होतो. तिथून मुलगी स्पष्ट दिसत होती. तिचा घागरा चांगला उंची होता, भिंग लावलेला, ओढणीही सरशीच होती. मध्यम उंचीची ती मुलगी गोऱ्यात जमा व्हावी तिची मुद्रा मात्र मला दिसली नाही. प्रयत्न करूनही दिसली नाही. मनात मोठं कुतूहल होतं. एकदा तरी तिनं घुंगट वर उचलून पाहावं. एवढी हातघाई जिच्यामुळे झाली ती मुलगी दिसायला कशी आहे? लक्ष्मी आल्याबरोबर सगळे चूप झाले. गणेश म्हणाला, महाराज तुम्हीच विचारा. बहू सांग तू. जोरावर रडक्या स्वरात बोलला. 40-50 जण तिच्या भोवती तलवारी घेऊन उभे राहा, मग विचारा. अगदी खरं सांगेल ती ना? पुरीजी समाधीकडे दृष्टी लावून बसले होते. ते एकदम गणेशला हातानं थोपवीत जोरावरला म्हणाले, आत्माराम, मीही विचारणार नाही. तुमच्या मनात माझ्या संबंधी काय आहे ते मी ओळखतो. ठीक आहे, जो माणूस या गावचा नाही, इथं राहणारा नाही, ज्याच्याशी इथला काही संबंध नाही, जो तुम्हा सगळ्यांना ओळखीत नाही, लक्ष्मीलाही ओळखीत नाही, पण जो विद्वान आहे, धर्मज्ञ आहे, शत्रूंनाही ज्याच्यावर भरवसा ठेवावा, तो तिला विचारेल. आणि मग एकदम माझ्याकडे वळले आणि म्हणाले, आत्माराम, ही तुमची बहीण. समाधीपुढं जाऊन हिला विचारा. समाधीवर हात ठेवून तिला सांगू द्या की ती सासरी जाणार नाही. छे, हे फार आकस्मिकरित्या घडत होतं. मी विद्वान नव्हतो, धर्मज्ञ नव्हतो, शत्रूनं तर माझ्यावर मुळीच विश्वास ठेवला नसता. पण प्रसंग असा होता की ही विशेषणं इथं असलेल्या सर्वात मोठ्या माणसानं माझ्यावरती लादली होती. यावेळी नाही म्हणून भागण्यासारखं नव्हतं. वेळ तर अगदीच कडोनिकडीची होती.